काय झालं, मम्मी देवाला गेली होती ना, तर ते नारळ जे वाढवलेले होते, तर ते नारळ वाढवलेले होते म्हणलं असंच खराब होऊन जातील, तर त्यापेक्षा ना त्याचं मस्त असं खोबऱ्याची वडी करूया. वल्ल्या नारळाचे जे असतात ना खोबऱ्याची वडी खूप छान लागते बरं का. कोण त्याचं मोदक बनवते, कोण खोबऱ्याची वडी बनवतात आणि काय काय वेगवेगळे पदार्थ बनवतात. तर मला आवडलेलं म्हणलं की बाबा खोबऱ्याची वडीच बनवावी. मग मस्त असं मम्मीनं खोबऱ्याची वडी करण्यासाठी घेतलेली होती आणि मस्त झालेली होती. ते झाल्यानंतर आम्ही सगळी कामावरून झाल्यानंतर जेवण करायला घेतलं आणि जेवण करून झाल्यानंतर ना पप्पांनी आणलेली हे बदाम, काजू, काय मनुके, अंजीर वगैरे आणलेलं. म्हणलं ते सगळं व्यवस्थित ठेवावं, कारण की रोजचं लागणार आहे हे. आणि परत प्रेग्नेन्सीचा 9वा महिना चालू आहे, तर खाऊन पिऊन व्यवस्थित राहिलेलं बरं, वजन वाढलेलं बरं, मेन म्हणजे बाळाचं. आणि का नाही बाळूमामाची पालखी आलेली होती दुपारी आणि आम्ही तिथं बघायला गेलेलो होतो. तर तिथे गेल्यावरती ना बायकांना सगळ्या असं कळशी वगैरे घेऊन ना तिथं थांबलेले होते आणि पालखी आत येणार होती. म्हणजे आमच्या माळावरती जे मंदिर आहे ना तिथे येणार होती आणि तिथे 2 दिवस का होईना तरी थांबणार होती. तर मग आमच्या गल्लीतली जी ही ब्युटी आहे ना आमच्या, तर ती ना इतकी अशी खोडकर आहे, कुणाला भाव पण देणार नाही, स्वतःच्याच तंद्रीत असते ती. पण तिला घेण्यासाठी ना सगळेजण उत्सुक असतात. बारकी पोरं तर तिला एवढं परेशान करून सोडतात, पण ती कुणाला भाव देईल तर खरं असं. कधी पण बघा कुत्रं किंवा मांजर असं काय पाळीव प्राणी घरी असलं ना, तर बारक्या मुलं का नाही त्याचा लाड वेगळाच करत असतात आणि ते काय वेगळ्याच ह्याच्यात असतात, ते खेळण्याच्या ह्याच्यात नसतात. तर नंतर ना ते मैदानी खेळ लागलेले खेळायला. आता मैदानी खेळ तर फार कोण खेळत नाही, शहरामध्ये तर दूरपर्यंत विषयच येत नाही, पण गावाकडे कधी तरच असं मैदानी खेळ बघायला भेटतात. आणि नंतर त्यांचा खेळ बघून झाल्यानंतर मी पण लागलेली फेऱ्या मारायला, कारण की व्यायाम आता 9वा महिना लागला, व्यायाम भरपूर केलेला छान असतो असं सगळेजण म्हणतात. तर चला, तुम्हाला आजचा दिवस कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि दिवसाचा एंड असं मस्त कांदा भजी वगैरे खाऊन ना सोबत मिरची खाऊन एंड केला. चलो बाय.